कुठलंही यंत्र न वापरता बनवलेले हे सरबत पौष्टिक तर आहेच, सोबत डोळ्यांना आणि शरीराला उन्हाळ्यात थंडावा सुद्धा देतं. कुठलं असेल बरं हे सरबत? हे आहे कैरी आणि बीटाचं कॉकटेल. मधुगंधाज रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे. यासाठी आपण 2 तोतापुरी कैऱ्या स्वच्छ धुवून पुसून त्याचे देठ काढून त्याला आपण पील करून घेतोय. सर्व सालं काढून घेतोय. यासाठी आपण तोतापुरी कैरीच वापरायची. त्याच्याने हे सरबत अतिशय टेस्टी आणि चविष्ट होतं. आता ह्या कैरीला आपण मध्यम जाडसर अशा किसणीवरती व्यवस्थित किसून घेऊया. तुम्ही बघू शकता दोन्ही कैऱ्या आपल्या छान किसून झालेल्या आहेत. या आता आपण एका मोठ्या बाउलमध्ये ट्रान्सफर करूया. पाहुणे आले तरी अगदी फटाफट तुम्ही गप्पा मारता मारता बनवू शकता आणि देऊ शकता. अतिशय टेस्टी आणि मस्त सरबत आहे. स्टोर करून ठेवू शकता आणि वापरू शकता. त्यामुळे ही अगदी वेगळी आणि मस्त रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला सांगा कशी वाटली ते. आणि ह्यावरती 3 ग्लास पाणी टाकूया. 3 ग्लास थंड पाणी आपण ह्यावरती टाकतोय आणि याला पाण्यात असेच भिजून साईडला साधारण 10 मिनिटं ठेवून देऊया. इथे आपण एक बीटरूट घेतलेलं आहे मध्यम आकाराचं उकडून आणि थंड झाल्यावरती त्याला आपण अशा पद्धतीने स्लाइस करून घेतलेलं आहे. हे एका बाउलमध्ये टाकूया आणि ह्यावर 1 ग्लास थंड पाणी टाकूया आणि ह्यालाही 10 मिनिटं साईडला ठेवून. आता आपण खाली एक बाउल ठेवलाय, वरती चाळणी ठेवली. यावर आपण जे किसलेली कैरी आणि पाणी टाकून ठेवलं होतं ते सगळं गाळून घेऊया. आणि नंतर चाळणीवरती हा किस व्यवस्थित आपण दाबून घेऊया. व्यवस्थित स्मॅश करून सगळा ज्यूस यातला आता आपण काढून घेऊया. किसलेली ही कैरी यापासून बनवा टेस्टी आणि मस्त कैरीचा चटका. ह्याच्या व्हिडिओची लिंक मी वरती शेअर करत आहे. नक्की ट्राय करा. अशा प्रकारे आपला हा कैरीचा सगळा ज्यूस काढून झालेला आहे. आता ह्यावर आपण ही चाळणी अशीच ठेवून बीटरूटचं जे आपलं पाणी आहे ते गाळून घेऊया. बीटरूटचे काप जे उरतील ते तुम्ही सॅलड म्हणून वापरा. आणि व्यवस्थित हे दोन्ही जे ज्यूसेस आहेत हे या बाउलमध्ये मिक्स करून घेऊया. ह्यावर आपण साधारण 1/4 टीस्पून मीठ टाकतोय. मग ह्याच्यावर आपण टाकूया 1/4 कप साखर आणि साखरेलाही या ज्यूसमध्ये व्यवस्थित विरघळून घेऊया. आणि 1/4 टीस्पून इलायची पावडर. हे सगळं टाकून हे ज्यूस आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे आपलं ज्यूसचं कॉन्सन्ट्रेट आता रेडी आहे. हे तुम्ही असं स्टोअर करून ठेवू शकता फ्रीजमध्ये साधारण एक 3 ते 4 दिवस. आणि जेव्हा आपल्याला ज्यूस सर्व करायचा आहे तेव्हा आपण अर्धा ग्लास हे कॉन्सन्ट्रेट टाकायचं आणि त्यावर अर्धा ग्लास पाणी टाकायचं आणि बर्फाचे गोळे टाकून हा ज्यूस सर्व करायचा. एवढा सुंदर अप्रतिम रंग आहे आणि चवीला तर इतकं भन्नाट आहे आणि भारी आहे की तुम्हाला सगळ्यांना खूप आवडेल. या उन्हाळ्यात हा कुठलंही यंत्र लाईट नसेल काही नसेल तरीही अगदी झटपट बनणारं हे ज्यूस तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा आणि मला कळवा कशी वाटली ही रेसिपी तुम्हाला. अशाच छान छान रेसिपीजसाठी मधुगंधाज रेसिपीजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. ईट हेल्दी, स्टे ब्लेस्ड. थँक्यू.